नमस्कार, जय शिवराय. मी संदीप नाईक, बाबा 24/7. त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा मी 384 जनतेचा आमदार तुमचा. याचं विशेष असं आहे का सर्व चर्चा वगैरे झाली आणि गायत्री धामपासून DG1च्या इकडं असा स्लोप आहे आणि स्लोप असा आहे का हे लास्ट झाकण आहे. हे लास्ट कालचं ओपन केलं, पण कुठल्या साईडला गेले हे काही कल्पना नाही आहे. नंतर मग जवळजवळ 100 मीटरच्या अंतरावरती पटेल मार्टच्या समोर त्या ठिकाणी ते झाकण आहे. एक झाकण आहे तिथे. याच्या आधीमध्ये झाकणं पाहिजे होती पण नाही आहे. पण ते झाकण नसल्या कारणास्तव आता झाकण गाडलं गेलं आहे तर काय ते पाहायचं गरजेचं आहे. क्रॉस गेले आणि दुसरं एक आहे ती ह्या साईडला गेलेली आहे आपली हे ना RK नगर साईडला जाणारी, तिकडे एक ड्रेनेज लाईन गेलेली आहे. त्या साईड वरून पण एक ड्रेनेज लाईन आलेली आहे अशी, तिकडून RK नगरमधून इथं जॉईंट झाली. RK नगरचा रोड आहे, इथं मध्ये आहे. आपला सकाळचा मॉर्निंग वॉक आणि हा जो स्लोप आहे या स्लोपच्या अनुषंगाने फार पुढे आहे. म्हणजे याच्या आधीमध्ये एक असणार आहे. आता ते शोधायचं आहे. आम्ही 2 दिवसामध्ये टिटवाळ्याच्या टीमनी आम्ही पूर्ण शोधलं. ते ठिकाणी एक झाकण भेटले. हे ड्रेनेजच आहे. दिसतंय तर मी या झाकणावरती उभा आहे आणि समोर आहे DG1. दिसलं ज्या ठिकाणी आता बॅरिकेड लावल्यासारखं केलेलं आहे आणि तिथं काम चालू होईल. तर एवढ्यामध्ये एक ड्रेनेजचा पॉईंट पाहिजे झाकणाचा, तो नाही आहे. आणि ह्या ठिकाणी काल बघितलं तर इथं पण पाणी येत नाही आहे. तर कुठंतरी मध्ये पाणी चॉक झालेलं आहे. म्हणजे त्या कचऱ्यामध्ये काय असणारे नारळ विरळ असतात ना, ते नारळ असतात हे जास्त करून चॉकअप कशामुळे होतं. एखादं जर वस्तू आतमध्ये घुसली प्लॅस्टिक वगैरे त्याने चॉकअप होतात. तर असो बघू, प्रयत्न करूया. बऱ्याच जणांचे फोन आले नाही बाबा एक मशीन असते काय बोलतात ते त्याच्यामधून ते घुसवायचं वगैरे, पण ते पण प्रयत्न करून झालेत. आणि ड्रेनेज लाईन ही मोठी नाही आहे. ही इथला जो पार्ट असतो जे गटर असतं स्पॉट तो मोठा असतो. जवळजवळ तो 20 ते 22 फूट असतो तो. आणि त्याच्यामध्ये 20 ते 25 इंचाची लाईन असते. ती पण कमी असते, मला वाटतं 10 असेल किंवा 20-25 इंचाची लाईन असेल सिमेंटची. ती बारीक असते. दिसायला आपल्याला हे मोठं दिसतं, पण त्याच्या खालून जी लाईन गेलेली असते तिथपर्यंत पाईपलाईन ती बारीक असते. तर ते पण हे होणार. चला असो, फॉलोअप चालू ठेवूया आपण. सगळ्या पक्षाच्या लोकांना मी विनंती करतो का आपण पण याच्यामध्ये सहभाग घ्या आणि हे जे टिटवाळ्यातली घाण जी बाहेर पडते त्याच्यामुळे टिटवाळा खराब दिसतो, तर त्यासाठी आपण पाठपुरावा करू. सगळ्या पक्षांच्या लोकांना आवाहन करतो. धन्यवाद.